मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आता आपण उभे आहोत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची जर आपण अवस्था पाहिली तर माझ्या पाठीमागे आपण दृश्य पाहू शकताय की या रस्त्याची दुरावस्था अक्षरशः मोठ्या प्रमाणात झालेली आहे। परंतु काळजी नसावी, कारण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले आहे की हा रस्ता मे महिन्याअखेर एकदम सुरळीतरित्या पूर्ण होईल। आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम 17 वर्षापासून रखडलेले आहे। बांधकाम मंत्री यांनी गणेशोत्सवादरम्यान कोकण दौरा केला होता आणि रस्ता पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन देखील या ठिकाणी जैसे ते राहिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकीकडे जर पाहिलं नागोठणा आणि लोणेरे आणि रोहा या ठिकाणी उड्डाणपुलाची कामे जी आहेत ही अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत। आपण जर दुसरीकडे पाहिले तर रस्ता जो आहे हा देखील अपूर्ण आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण जे आहे हे अक्षरशः दिवसेंदिवस वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। काही ठिकाणी रस्त्यावरती खड्डे, त्यामुळे प्रवासी वर्गाला या त्रासांना सहन करावा लागतोय। त्यामुळे मंत्री महोदय नितीन गडकरींनी सांगितल्याप्रमाणे मे महिना अखेरपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणार का हे पाहणं तितकंच आता महत्त्वाचं असणार आहे। LST मराठीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं मे महिन्याअखेरीस आणि पावसाळ्यात सुद्धा पुन्हा तुम्हाला याच ठिकाणी येऊन दाखवू की गडकरींनी खरोखर त्याच आश्वासन पूर्ण केलं की परत जनतेला विकासाचं गाजर दिले का हे पाहणं देखील आता औचित्याचं ठरणार आहे। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड।